नमस्कार मित्रांनो, ही आपल्यासाठी सर्वांसाठी एक खुशीची गोष्ट आहे की मान्सून चांगल्या पद्धतीनं आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये वाटचाल करू राहिला आणि लवकरच मान्सून आपल्याकडे येणार आहे. म्हणजे 10 जूनपर्यंत आपल्या पेरण्या होतील, काही 10 जून नंतर होतील असं हवामान खात्याचा अंदाज आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याकडं काय आहे मित्रांनो, की आपण सोयाबीन, तुरी, कपासी ह्या आपल्या खरीप लागवडी म्हणजे हे महत्त्वाचे आपले पिकं आहे. आणि त्याच्यात आज आपण बघणार आहे बुवा की सोयाबीनची ज्या जाती, की कोणत्या सोयाबीनच्या जाती चांगल्या आहे की त्याच्यापासून आपल्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पन्न आपल्याला मिळेल. तर आपण काही जाती सोयाबीनच्या बघू मित्रांनो, की ज्या चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्याला उत्पन्न देऊ शकतात. तर पहिली जी जात आहे सोयाबीनची ते फुले संगम आहे आणि ही सुधारित जात आहे मित्रांनो. हिचं 90 ते 95 दिवसामध्ये हे आपल्याला काढणीला पण तयार होते. पेरणीनंतर 90 ते 95 दिवसानंतर हे आपल्याला तयार होऊन जाते. तर हिचं जे उत्पन्न आहे आपलं एकरी, ते 15 ते 20 क्विंटलापर्यंत हिचं एकरी उत्पन्न आपल्याला निघतं. म्हणजे ही फुले संगम ही पण जात एक चांगली आहे. पण ह्या ज्या जाती मित्रांनो, यांना पेरण्यापेक्षा जर यांची लागवड केली तर आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न याच्यातून मिळू शकतं. म्हणजे आपण टोकन पद्धतीनं जर लागवड झाली तर जास्त उत्पन्न आपल्याला हे मिळतंय. आता ही नंबर 1 झाली फुले संगम. नंबर 2ला आहे फुले दुर्वा. ही जी जात आहे ही आपण अनेक भागामध्ये आपण आपले जे शेतकरी हे तिथं लागवड पण करतात, काही पेरतात पण. पण सगळ्यात महत्त्व आहे की लागवड जर केली तर ही पण जात लागवडीला चांगलं उत्पन्न आपल्याला देऊ शकते. तर हिचं बी उत्पन्न जे मिळतंय आपल्याला मित्रांनो एकरी, तर हे पण 15 ते 17 क्विंटलपर्यंत हिचं पण उत्पन्न आपल्याला चांगल्या पद्धतीनं मिळू शकतं. दुसरी गोष्ट, ह्या ज्या जाती हे आपल्या मर रोगेला किंवा जे किडी आळी हे जे असतं प्रादुर्भाव किड्याचा, तर याला त्या बळी पडत नाही, म्हणून या चांगल्या जाती. आणि 3 नंबरची जात आहे मित्रांनो फुले कल्याणी. ही 228 आहे. फुले कल्याणी 228 ही जी जात आहे ही पण चांगल्या पद्धतीनं आपल्या शेतकऱ्याला उत्पन्न देऊ शकते. आणि हिला बी हिच्यात विविध रोगावर प्रतिकार करण्याची क्षमता आहे मित्रांनो. त्याच्यामुळं ही एक चांगली जात ही आपल्या शेतकऱ्याला उत्पन्न देऊ शकते. तिचं एकरी जे ॲव्हरेज आहे ते 15 ते 20 क्विंटलापर्यंत हे जाऊ शकतं. पण ह्या सर्व जाती मी जी सांगितल्या तुम्हाला, तर ह्या जातीला टोकन पद्धतीनं जर लावलं तर आपल्याला जबरदस्त त्याच्यातून रिझल्ट मिळतो. आणि पेरणी करताना म्हणजे काय होतं आहे की बाबा आपण पेरतो त्यावेळेस त्याचं जे म्हणत अशा पद्धतीनं म्हणजे आपल्याला ते पातळ दाट ह्या ज्या गोष्टी होतात. कारण पेरणी करण्याला काय आहे की आपण स्वतःकडे आपल्याकडे कधी कधी यंत्र नसतात, आपण बाहेरच्या ट्रॅक्टरकडून ते पेरून घेतो. त्याच्यामुळं बाहेरचं जे बाहेरकडून आपण जे पेरणी करतो तर ती थोडी त्यांच्याकडून चालढकल होऊन जाते, कधी कमी कधी जादा. पण आपण जर टोकन पद्धतीने जर याला लागवड केली तर हे हमखास आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पन्न हे मिळतं. आणि ह्या ज्या प्रमुख जाती हे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आपण त्याचं उत्पन्न घेत असतो. आणि काही काही शेतकरी चांगल्या पद्धतीनेच उत्पन्न घेतात. म्हणून ह्या ज्या जातीचा विचार आपल्या शेतकऱ्याने करावा. कारण काय आहे की यंदा मान्सून बी चांगला आहे, वातावरण चांगलं आहे आणि आपल्या शेतकऱ्यासाठी ती एक आनंदाची बातमी आहे की बुवा मान्सून चांगला असल्यानंतर आपल्याला शेती करायला एक उत्साह येतो. आणि आपल्याला आता 10 जूनपर्यंत पेरण्या होतील की 10 जून नंतर होतील. त्याच्यामुळं आपल्याला हे जे बियाणे हे आधीच घेऊन ठेवून आपण तयारीला लागू शकतो. म्हणून या प्रमुख जातीची लागवड केली तर चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पन्न मिळू शकतं. तर ठीक आहे मित्रांनो, तर हे आपलं जे चॅनल आहे मित्रांनो शेतकरीची परिस्थिती, तर याला सबस्क्राईबर आणि लाईक करा दादा. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.